प्रिय मराठी, सगळ्यात पहिले म्हणजे तुझं अगदी मनापासून अभिनंदन ग सखे. फायनली तुझ्या अभिजात असण्यावर शिक्कामोर्तब झालं. माझी स्कॉलर टाईप झाल्यासारखं फिलिंग आलंय बघ. अरे यार, तू तर आपली सगळ्यात पहिली फ्रेंड. तुझ्या सोबतीनेच तर मी वाढले ना. नंतर हळूहळू हिंदी इंग्लिश यांच्याशी ओळख होत गेली, पण मैत्री काही नाही झाली. माझी बेस्ट फ्रेंड फक्त तूच होतीस आणि राहशील. मोठेपणी मग पुढे संस्कृतची जेव्हा ओळख झाली ना, तेव्हा कळलं की ती तर तुझी आईच आहे जणू, आणि हिंदी सुद्धा तुझी बहीण लागते. त्यामुळे मैत्रिणीच्या नातलगांशी आपली आपोआप ओळख होते ना, तशी मग त्या दोघींशीही ओळख झाली. आणि खरं सांगू का, नंतर ना मला तुमच्यातल्या नात्यांचे धागे शोधायला मजा यायला लागली. पण खरं गंमत सांगते, कितीही मैत्रिणीची बहीण वगैरे म्हटलं ना, तरी हिंदीशी काही माझी फारशी मैत्री झाली नाही बाबा. म्हणजे काय ना, जवळीक निर्माण होण्याआधी हिंदी भाषिकांमधला सांस्कृतिक फरक तेवढा सतत जाणवत राहिला. तू कशी घरचीच होतीस ना, तसं काही हिंदीचं नाही वाटत ग. त्यानंतर इंग्लिशची जेव्हा ओळख झाली ना, तेव्हा शपथ सांगते तिचं परकेपणच फार प्रकर्षाने जाणवलं. तिच्याबद्दल ना कधी काही प्रेम वाटलंच नाही बघ. अर्थात आपलेपणा जरी निर्माण झाला नाही, तरी तिला टाळताही आलं नाही हा. कारण आल्यापासूनच ती सगळ्यांची बॉस झाली होती ना. सगळ्यांनी तिचं वर्चस्व मान्यही केलं होतं. त्यामुळे तिच्यातले असंख्य शब्द सहजपणे सगळ्यांच्या तोंडी रुळले. तूही ते ग्रेसफुली सामावून घेतलेस. ही फार महत्वाची गोष्ट आहे हो. त्याबद्दल तुझं कौतुकच वाटतं बाई. अगं, तसं बघायला गेलं तर तू पूर्वीही फारसी, अरबी, उर्दू, पोर्तुगीज शब्द सामावून घेतलेस. एवढंच काय, तर अगदी कानडी, गुजराती वगैरे भाषा भगिनींचे काही शब्द सुद्धा तू काही कुरकुर न करता आनंदाने स्वीकारले होतेसच की. तसं आता इंग्लिश हिंदी भाषेचं आक्रमण सुद्धा सांभाळून घेशील. त्यातल्या शब्दांना सामावून घेशील. हे खरंच की ग, तू वेळोवेळी असंच केलंयस ना. चला, त्यामुळे तुझ्या भवितव्यासाठी चिंता करण्याची आता काहीच गरज नाही. अर्थात याच गुणामुळे तर तू पिढ्यानपिढ्या सगळ्यांची आवडती राहिली आहेस, माहिती का तुला. आणि तुला सांगते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मातृभाषा असल्यामुळे कशी अगदी अशी श्वासात मिसळून गेली आहेस. त्यामुळे मनातलं व्यक्त करायला ना तुझी साथ फार महत्वाची असते. हो अगं, आम्हाला तर दुसऱ्या भाषेत विचारही करता येत नाही. कधी दुसऱ्या भाषेत बोलायची वेळ आलीच तर खूपच कठीण जातं. हं अगं, मुळात म्हणजे विचारांना तुझी बैठक, आणि मग त्यातून बोलण्यासाठी दुसरी भाषा वापरायची म्हणजे फार तारांबळ होते ग ते ट्रान्सलेट करून बोलताना. खूप किस्से सांगता येतील असे, पण जाऊ दे. एकंदरीत काय, तर तुझ्याशिवाय माझं आयुष्यात काही खरं नाही. मी तुला माझी सखी मानते. मी तुझ्याच आधाराने ग्रो झाले यार. आपण नेहमीच एकत्र असलो ना, तरी मनातलं हे सगळं तुला सांगावंसं वाटलं. म्हटलं, तू आपल्याला एवढी छान भक्कम साथ देतेस, काय ना, तुला एकदा थँक्यू म्हणायलाच हवं ना. म्हणून मग हे तुला पत्र लिहिलं. असं, पण आता फार जास्त लांबण नाही लावत, थांबते. आपण कायम एकत्र होतोच, तसेच पुढेही नेहमी एकत्र राहूया. कायम तुझ्या सोबतीने चालणारी तुझीच अश्विनी.